अजित पवारांना बदनाम करण्यासाठी काही जण काम करत होते असा आरोप नरहरी झिरवाळ आणि अमोल मिटकरी यांनी केलाय। दरम्यान पहाटेचा शपथविधी घेण्यासाठी साहेबांनीच सांगितलं असं आपल्याला वाटल्याचं सुद्धा यावेळी झिरवाळ यांनी म्हटलं। त्या वेळेला का बाबा त्यांना असं म्हणायचं असेल कदाचित का हे दादा नेहमी म्हणतात साहेबांनीच सांगितलं होतं आणि परत साहेबांनीच सांगितलं का बाबा हे चुकीचं केलं, अशा पद्धतीने तो गैरसमज झाला होता म्हणून कदाचित सांगितलं असेल। साहेबांबद्दल प्रश्नचिन्ह होतं असं आता नेहमीच दादाही म्हणतात, मुंडे साहेबही बोलले आज, किंवा बरेच लोक पक्षातले म्हणतात। त्या काळामध्ये जाणीवपूर्वक अजितदादांना त्या ठिकाणी शपथ घ्यायला भाग पाडणं, परत त्यांना विलन बनवणं आणि नंतर परत ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही त्यात नाहीच अशा प्रकारच्या वागणुकी। जितेंद्र आव्हाडवर आम्ही नाव घेतो ना, सर्वात मोहरके जर कोणी असतील त्या सगळ्या आघाडीचे तर जितेंद्र आव्हाड होते। त्यांनी ते सगळं कुभांड फक्त अजितदादांना बदनाम करण्याकरता सातत्यानं तेव्हापासूनच ते रस्ता आहे। त्या काळामध्ये जाणीवपूर्वक अजितदादांना त्या ठिकाणी शपथ घ्यायला भाग पाडणं, परत त्यांना विलन बनवणं आणि नंतर परत ह्या सगळ्या गोष्टी की आम्ही त्यात नाहीच अशा प्रकारच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।